लोकाभिमुख योजना आणि त्या लोकाभिमुख योजनेच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले या लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि माजी नेते आदरणीय श्रीदादा माने, नवनियुक्त जिल्हा परिषदेच्या सदस्य सानिकाताई आवडे, पंचायत समितीचे सदस्य सुमित सनी ओळकर, दुसरे पंचायत समितीचे सदस्य प्रकाश पाटील, ग्रामपंचायतीच्या सन्माननीय उपसरपंच आनंदी अंतिमोशी, मनसेगावरती असलेले सर्व ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य आणि मनसेगावरती असलेले सर्व ज्यांची सगळ्यांनी नावं घेण्यात पडतात असे सर्वच मनसेगावरती मान्यवर उपस्थित असलेल्या या कार्यक्रमासाठी बंधू भगिनी, विद्यार्थी, शिक्षक, पालक, पत्रकार, छायाचित्रकार आणि गावातील सगळे प्रतिष्ठित नागरिक बंधू आणि भगिनी, खरं तर ग्रामपंचायत म्हणले की नुसता रस्ते, गटर, लाईट आणि पाणी या 4 गोष्टीकडे या ठिकाणी बघितले जाते. परंतु कोळची ग्रामपंचायतीच्या 22 ते 27 मध्ये आलेल्या निवडून आलेल्या बॉडीनं त्याच्या पलीकडे जाऊन काम करण्याचं ठरवलं आणि म्हणून दादा आम्ही नागरिक सुविधा अत्यंत चांगले या ठिकाणी देतात. आदरणीय राहुल गांधी साहेबांच्या माध्यमातून हे चांगलं काम विकास कार्य या ठिकाणी कोळीमध्ये झालं. त्याचबरोबर तुमच्या माध्यमातून देखील मला 70-80 लाख रुपयाचा फंड मी तुमच्यात प्रवेश केल्यापासून मला दिला गेला. म्हणजे माझ्या कारकिर्दीमध्ये हे गाव पुढे मी सातत्याने प्रयत्न करत असताना तुमच्यासारख्या माणसांची मला साथ मिळाली आणि म्हणून आज हे गाव विकासाच्या दृष्टीने पुढे जात. मला सांगायला आनंद वाटतो की नुसता आपण त्या विकासावरती थांबलो नाही तरी नागरिकांना जसे जिल्हा परिषदेमध्ये जशा लोकाभिमुख योजना असतात, पंचायत समितीमध्ये लोकाभिमुख योजना असतात, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे असतील, सेंट्रल गव्हर्नमेंटचे असतील, या सगळ्या योजना या लोकांच्यासाठी पुरवल्या जातात. तसा आमचा एक संकल्प होता की ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देखील या कोरोनातील रहिवासी आणि नागरिकांना कुठल्या तरी योजनेचा लाभ या ग्रामपंचायतीचा व्हावा म्हणून आम्ही या ठिकाणी ह्या योजना करतोय. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची योजना आहे तर ते आपण जिल्हा परिषदेच्या शाळेवरती गेली 4-5 वर्ष फोकस करतोय की त्याच्यावरती असणारा या ठिकाणी होणारी पटसंख्या कमी आणि या पटसंख्येमुळे ह्या शाळा भविष्यामध्ये बंद पडतील अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे ह्या शाळेतला विद्यार्थी किंवा या शाळेचा जो पालक आहे तो अत्यंत गरीब राहिला आणि त्याच्यामुळे या शिक्षणामध्ये ही शाळा टिकणं किंवा ह्या शाळा टिकणं गरजेचं आहे. म्हणून आपण त्या शिक्षण या ठिकाणी या शाळा अत्याधुनिक सुविधाम सुविधा केल्या जाईल. परंतु भविष्यामध्ये ऑनलाईन शिक्षण प्रणाली जसे प्रायव्हेट शाळेमध्ये ऑनलाईन शिक्षण प्रणाली झाला आहे तशी ह्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना देखील ऑनलाईन शिक्षण प्रणाली झाला आपल्याला देता यावी म्हणून आपण इंटरॅक्टिव्ह प्लॅटफॉर्म या ठिकाणी देतो ग्रामपंचायतीच्या. त्याच्यामुळे दादा सांगतो की आपण खासगी शाळेच्या धर्तीवरती या ठिकाणी आपण 200 विद्यार्थ्यांना अभ्यास शिकवतो ग्रामपंचायतीच्या माध्यमातून. त्याचबरोबर इंग्रजीचा पाया म्हणून आपण पोलीस पण शिकवतो ग्रामपंचायतीच्या माध्यमातून. तर अशा अनेक या ठिकाणी योजना असतात. आपल्याला ऑनलाईन शिक्षण प्रणाली या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळाली इंटरॅक्टिव्ह फ्लॅट आपण दिलेला. आता आजी सैनिकाला एका व्यक्तीचं संपूर्ण घर भाडा माफीचं एक आपण योजना आहे. शासनाने दादा मागच्या वेळेला माजी सैनिकांना घर भाडा या ठिकाणी माफ करावा म्हणून जाहीर केला. पण माजी सैनिकांची देखील मागणी होती की जे सेवेत जे आपले सैनिक आहेत त्याला देखील घर भाडा माफीचा लाभ व्हावा. शासन जी आला आणि त्या शासन जी अंमलबजावणी करून आपण आता आजी सैनिकांना देखील या ठिकाणी घर भाडा माफीचा आपण हे देणार आहे, लाभ देणार. कबड्डी खेळाडू आपण प्रत्येक वर्षी शूज देतो. याही वर्षी आपण 50 विद्यार्थी या ठिकाणी खेळाडूंना आपण शूज देणार आहे. आणि जनरल महिला अनुदान म्हणजे काय तर आपण ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातून 15% जो निधी असतो तो आपण महाराष्ट्रासाठी खर्च करतो. 5% आपण अपंगांच्यासाठी खर्च करतो. परंतु 15% महाराष्ट्राच्या अनुदानातून आपण महाराष्ट्रीय लाभार्थ्यांना महिला अनुदान देतो 3000. परंतु जनरल महिला दादा असं कुठल्याही पद्धतीची योजना या ग्रामपंचायत आपण देतो. कारण खरं तर जनरल मध्ये सुद्धा गरीब कुटुंब आहे आणि त्या गरीब कुटुंबाला या महिलेचं अनुदान मिळावं त्या महिलांच्या साहित्याचं पैसे ग्रामपंचायतीमार्फत देण्याचा संकल्प आपण केला आणि त्याच्यामध्ये आपण 2000 रुपये जनरल म्हणून अनुदान दिलं. त्याच्यामध्ये आपण 15 रेशन कार्ड, गव्हर्नमेंट सर्वंट असेल, उद्योगपती असेल, 2.5 लाखापेक्षा जास्त शेती असेल अशा सगळ्यांना उर्वरित सगळ्या घटकांना आपण 2000 रुपयाचं महिला अनुदान दिलं. आता पुढची योजना की जिल्हा परिषद शाळेचा पट टिकावा म्हणून आपण सातत्याने प्रयत्न करत असतो. परवा शासन जी झाला साहेब दादा की 50% घर भाडा ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन या ठिकाणी माफ करा. पण आमच्या गावातल्या शुद्ध नागरिकांनी सदरचा ठराव फेटाळून लावला. कारण खरं तर रेग्युलर भरणारी 50% माणसं आहेत आणि ते 50% माणसांच्या वरती या ठिकाणी अन्याय होण्यावरून या ठिकाणी गावात लोकांनी आम्ही भरून काढला
आणि आज आम्ही सांगतो की जिल्हा परिषद शाळेमध्ये असणाऱ्या पालकाची परिस्थिती गरिबीची आहे, म्हणून त्याला आम्ही 50% भाव करणार. त्याचबरोबर दुर्धर आजार ज्याच्यामध्ये कॅन्सर असतील, किडनी विकाराने त्रस्त असतील, खरं तर ते घर या ठिकाणी पैशाने संपलेलं असतं दवाखान्यात, आणि म्हणून त्याही देखील माणसाला आपला त्या घरभाड्याच्या माफीचा लाभ व्हावा म्हणून ती आपण योजना करते. आणि सगळ्यात शेवटची आमची योजना आहे ती ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना EPF आणि ESI आपण देतो. सर दादा या तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत आहे की ESI आहे, पहिली ग्रामपंचायत आहे बघा. कारण या ठिकाणी या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना लाखो रुपये कुटुंबाच्या या ठिकाणी दवाखान्यावरती खर्च करावा लागतो, आणि खऱ्या अर्थानं त्यांना या ठिकाणी ह्या योजनेचा अत्यंत मोठा फायदा होणार आहे. कारण ग्रामपंचायतीचा कर्मचारी हा गावगाड्यातल्या विकासाचा खरं तर केंद्रबिंदू, आणि तो अविरतपणे काम करत असतो, पाऊस ऊन वारा, आणि अशा वेळेला त्या असलेल्या योजना देखील मिळत नव्हत्या, त्या योजनेचा देखील संकल्प आम्ही केला होता, त्याही देखील योजना करतो. दादा या सगळ्या करत असताना गाव विकासातून खूप पुढे चाललंय, आणि माझी जाता जाता तुम्हाला कळकळीची विनंती आहे की आपला पाणी पुरवठ्याचा 28 कोटीचा निधी मंत्रालयात आज या ठिकाणी गोळे साहेबांच्या टेबलला जर तुम्ही फोन करून सांगितला की नव्याने या ठिकाणी महामंत्रालय साधं 2052 पर्यंत या गावाला कधीच आमच्या मायबाबूंच्या डोक्यावरती घाले होणार नाही, अशी एक योजना तुमच्या माध्यमातून आपण केली आहे. या ठिकाणी पूर्णत्वास पण आहे, तर त्याचा देखील तुम्ही पाठपुरावा करावा. आणि सगळ्यात शेवटची योजना सांगतो दादा की आमचे कचरामुक्त गाव करण्यासाठी आम्ही सगळेजण आता गेले 3-3.5 वर्ष प्रयत्न करतोय, परंतु आम्हाला त्याच्यामध्ये यश आलेले नाही. तर तुम्ही आणि राऊत साहेबांनी या पुढाकार घ्यावा आणि कचरामुक्त गाव करण्यासाठी या ठिकाणी पुढाकार घेऊन आम्हाला मोकळा श्वास घेण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करावे ही अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही इथं आलात, त्या आमच्या छोट्याशा कार्यक्रमाला उपस्थित लावला, त्याबद्दल तुमचं सर्व मान्यवरांचं मनापासून आभार मानून माझं छोटंसं संपवतो. जय हिंद, जय